कचरा व्यवस्थापनाचं गेल्या 4 महिन्यापासून या ठिकाणी शहराची कचरा संकलनामुळे दुर्दशा झालेली आहे. भूम शहर त्या ठिकाणी अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलेला आहे. काय या ठिकाणी टेंडर पास झाल्यानंतरच्या प्रक्रिया आता काय पार पडलेल्या आहे? तुम्हाला बाकी तर सगळं महागडलं तर सगळी इतिहास माहितीच आहे, त्यावर जाणार नाही. पण टेंडरची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर उद्यापासून सगळं भूम शहरातला कचरा उचलण्यापासून गाड्या असेल सगळं सुरळीत उद्यापासून आपल्या शहराच्या स्वच्छतेसाठी सर्व मार्गी लागेल. कारण खूप घाण झालंय, दुर्गंधी पसरलेली आहे, रोगराईला येण्याची शक्यता आहे. ह्याच्यामुळं जेवढ्या लवकर करता येईल तेवढं करून आपण उद्यापासून आपलं भूम जसं होतं तसं करण्याचा ह्या महिन्यात ॲटोकॅट प्रयत्न करू आणि कुठेही आपण कचरा ठेवणार नाही. आणि आता इथून पुढे नागरिकांचा दुरावस्था होऊ देणार नाही. ही आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मी तुम्हाला एक आश्वासनच म्हणा, माझं आश्वासन देते की उद्यापासून आपलं होतं तसं स्वच्छ भूम, सुंदर भूम लवकरात लवकर होईल. कशा प्रकारे सुरुवात असणार आहे कचरा संकलनाची असेल भूम शहर साफसफाई? कचरा संकलनाचं 2 ते 3 महिन्यापासून आपल्या शहराची सगळी दुर्गंधी पसरली आपल्या सर्वांना माहितीच आहे. परंतु या ठिकाणी एकच सांगतो की येणाऱ्या 8 दिवसामध्ये जसं पाठ्यामागे 20 वर्ष भूम शहर होतं स्वच्छ सुंदर, त्याप्रमाणे केलं जाईल. की तो आम्ही स्वतः सन्माननीय सर्व कार्यकर्ते असेल, सर्व नगरसेवक असेल, स्वतः उभं राहून पूर्ण भूम शहराचा स्वच्छता जी आहे ती स्वतः उभं राहून स्वच्छता करणार. त्यामध्ये आता आपल्या भूम शहरवासियांनी जनतेने थोडी सुद्धा चिंता करण्यात येऊ नये. पाणी असेल, लाईट असेल, लाईटचं येणार 2 ते 3 दिवसामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सोमवारपासून कुशलचं नाही. आपण शासनाची एजन्सी आहे त्या एजन्सीला मेंटेनन्स आणि चालू बंद करण्याचं टेंडर दिलेलं ॲग्रीमेंट झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात लाईटचं पण चालू होईल. पण लाईटला थोडा वेळ लागेल की आज तर ते 80% शहरातली लाईट पूर्ण बंद आहे. त्यामुळे ते चालू करण्यासाठी 4 ते 8 दिवस वेळ लागेल. परंतु घनकचऱ्याचंही 8 दिवसामध्ये आता 3 महिन्यापासून काम नाही, त्यामुळं येणारे 8 दिवस आपल्या त्यामध्ये पूर्ण वेळ जाणारच आहे. त्यामुळे येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये पूर्ण भूम शहर 30 तारखेच्या अगोदर पूर्ण स्वच्छ आणि पूर्ण प्रकाशमय होईल एवढीच या ठिकाणी सांगतो. आणि स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्व शहरवासियांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार.